सो परुळे गावातलं म्हणजेच माझ्या गावामधलं महालक्ष्मी मंदिर तर आपण बघितलंच. सो तिकडनं मी गेलो थेट गावाच्या आतमध्ये जिथे होती पालखी. तर तिथे आम्ही गेलो, तिथे दर्शन घेतलं पालखीचं, त्यानंतर तिथे जेवलो आणि तिथून मग आम्ही निघालो आणि आता पुन्हा आलो सावर्डेमध्ये. सो त्याच्या आधी म्हणजे कालच्या दिवशी अजून एक गोष्ट घडली. एक खूपच सुंदर गोष्ट मला बघायला मिळाली. सो रात्री खूप काळोख होता त्यामुळे तर मग मला काही शूट नाही करायला मिळालं, म्हणून आत्ता तुम्हाला सांगतो. तर काल रात्री साधारण 10:30 वाजता आपण जिथे बघितलं ना, जिथे पालखी ठेवली होती, तर त्याच्याच समोर एक असा सिमेंटचा एक स्टेज टाईप बांधला आहे. तर त्याच्यावरती मी बघितलं नमन नाट्य. त्या नमन नाट्याचे व्हिडिओज काही मी काढले रात्री, ते तुम्हाला आता दाखवतो पुढे. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती, आपण पुढे येऊन बसायचं आहे. हल्लीची सुलत या 12 वाजेपर्यंत सिरियल बघतात. सकाळी थोडं होतं तू उठवत नाही लवकर, उठतात उशिरा आणि नुसतं उठत नाही, उठतात 6 वाजता. आणि पण 2 असल्यामुळे आहे ना, कुकडी खूप खेळतात. तू म्हातारी नाही, तू आगाव म्हातारी आहे. सो असं होतं नमन नाट्य आणि फारच कमाल एक्सपिरियन्स होता. म्हणजे तो शब्दात नाही सांगू शकत, इतका सुंदर होता. त्यात मला असं वाटतं ना की कोकणात जे आहे ना, ते आपल्या ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत किंवा ह्या ज्या आपल्या सगळ्या लोककला आहेत त्या फार चांगल्या रीतीने जपल्या गेल्या आहेत, हे एक जाणवलं मला. आणि त्यात अजून एक गोष्ट मला अशी वाटते, जी मला सांगावीशी वाटते, की आपल्या मुंबईतली जी होळी किंवा रंगपंचमी आहे ती 2 दिवसात संपते. एकतर त्यात आपण जी रंगपंचमी साजरी करतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण कुठेतरी ना त्या सणातलं कुठेतरी पावित्र्य आपल्याकडून हरवत चाललं आहे. म्हणजे रंगपंचमी जी आपण साजरी करतो शहरांमध्ये किंवा मुंबईत, आता मी राहतो तर मुंबईचं सांगतो, मुंबईमध्ये तर आपल्या मुंबईमध्ये ना त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या एकमेकांवरती मारणं किंवा अंडी एकमेकांवरती फेकून मारणं किंवा DJ लावणं आणि खूप मोठ्याने DJ लावणं की दुसऱ्यांना त्याचा त्रास होतो, अशा प्रकारे DJ वाजवणं असेल किंवा रंगपंचमीच्या दिवशी किंवा होळीच्या दिवशी दारू पिणं किंवा काहीतरी नशा करणं. तर ह्या गोष्टींमुळे ना मला असं वाटतं की आपल्या शहरांमध्ये या सणांचं पावित्र्य खूप हरवत चाललं आहे. पण गावांमध्ये जे म्हणजे आता कोकणात मी आता आलो आणि कोकणातला शिमगोत्सव मी बघितला आणि तुम्हाला दाखवतोय, म्हणून मी त्याबद्दल सांगतो की कोकणामध्ये जे आहे ते मला असं वाटतं की या सगळ्या सणांचं पावित्र्य जे आहे ते अजूनही जपलेलं आहे आणि म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि मुळात हे जे सगळे सण आहेत ते अशाच प्रकारे त्यांचं पावित्र्य राखून आपल्या लोककलांना वाव मिळेल अशा प्रकारे जे साजरे केले जातात ना कोकणामध्ये, तसेच ते साजरे केले गेले पाहिजेत असं आता मला वाटतंय हे सगळं बघितल्यानंतर. आणि अजून एक मला आता लोकांबद्दल पण सांगावं असं वाटतं की आज आज काय होणार आहे ते सांगतो. आज असं होणार आहे की आपली पालखी जी आहे ती प्रत्येक घरांमध्ये इथल्या जाणार आहे आणि तिथे जाऊन त्या पालखीची पूजा होणार प्रत्येक घराच्या आत आणि मग ती दुसऱ्या घरामध्ये जाणार, तशी ते आमच्या घरी येणार आहे. तर असा आज कार्यक्रम असणार आहे. पण आता काल जे नमन नाट्य झालं ते साधारणतः 10:30 वाजता सुरू होईल असं सांगितलं. त्यानंतर 10:30 ते 11 वगैरे जे आहे ते पालखी वगैरे नाचवली आणि मग 11 वाजता नमन नाट्य सुरू झालं आणि ते साधारण म्हणजे बराच वेळ चालू होतं. म्हणजे आम्हीच 1 वाजेपर्यंत तर आम्ही तिकडे होतो. 1 वाजता मग नंतर झोप पण यायला लागली आणि सकाळी लवकर उठायचं होतं कारण की आज पालखी येणार आहे, त्यामुळे साधारण सकाळी 9 वाजता वगैरे पालखी येणार आहे. तर म्हणून मी आज सकाळी आम्ही लोक सगळे मग 6-7 वाजता सकाळी उठलो. तर एवढ्या लवकर उठायचं होतं म्हणून मी मग म्हणालो की आपण 1 वाजता निघूया म्हणून. आणि मग 1 वाजता आम्ही निघून आलो आणि ते नाटक जवळपास 2:30-3 वाजेपर्यंत रात्री झालं होतं आणि सगळे गावकरी तिथेच बसले होते, कोणी निघालं नाही. तिकडेच सगळे एन्जॉय केलं. हे सगळं करून रात्री 3 वाजता सगळेजण घरी जाऊन झोपून सकाळी उठून घर स्वच्छ करून तिकडे सगळी रांगोळी वगैरे पालखी येणार त्याची तयारी करून मग आज पालखी घरी येण्याचा सोहळा. एवढं हे जे स्पिरिट आहे ना, म्हणजे खरं तर कमाल आहे यार, सल्यूट आहे या सगळ्यांना. म्हणजे
एवढ्या कमालीचं आहे हे सगळं, म्हणजे काय बोलू. म्हणजे खरंच हे सगळं असं बघितल्यानंतर खूप बरं वाटतं की यार कुठेतरी ह्या गोष्टी सगळ्या नीट छान प्रकारे चालू आहेत आणि आपली परंपरा अशीच पुढे जाते आहे. तर मला असं वाटतं की कोकणातली परंपरा तर अशीच पुढे जात राहील. हो, आत्ता पालखी येणार आहे आमच्या घरी, तर आता आपण जाऊया आणि बघूया तिकडे मग काय काय होतं आहे ते. चला. सो मित्रांनो, आत्ता आलो आहे मी आंजर्ले गावामध्ये आणि इथे येण्याचं माझं कारण असं आहे की मी आंजर्लेला जे आलो आहे ते मी आत्ता मी रिसेंटली सिरियल केली होती झी मराठी वाहिनीवरती. ती सिरियल होती यशोदा गोष्ट श्यामच्या आईची. तर ह्या मालिकेमध्ये जे माझे सहकलाकार होते, जे आत्ता माझे खूप चांगले मित्र आहेत सगळे, तर त्याच्यातले काही मोजके माझे मित्र हे इथे आंजर्ले गावामध्ये एक नाटक सादर करणार आहेत. आणि इथे विठ्ठल मंदिर आहे एक आंजर्लेमध्ये, तर त्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे. तर त्या निमित्ताने इथे जरा उत्सवाचं महोत्सवाचं वातावरण आहे, तर त्याच निमित्ताने ते नाटक करणार आहेत. आणि मी म्हटलं की मी पण होतो इथे सावर्ड्यामध्येच आणि एवढे सगळे मित्र इथे येतात, मजा असणार आहे, तर म्हटलं की मी पण येतो तुमच्यासोबत नाटक बघायला. ते म्हणाले ये, आणि आलो मी. आणि त्याच निमित्ताने मग गाव पण फिरेन आणि तुम्हाला पण दाखवून की आंजर्ले कसं आहे गाव. तर त्याचमुळे आता मी इथे आलो आहे. आणि जरा आलो तेव्हा खूप थकून आलो होतो, एकतर तिकडनं लांब प्रवास करून आलो होतो, म्हणून मी तेव्हा ब्लॉग शूट नाही केला, कारण की खूप ऊन पण आहे, गरमा एवढा वाढला आहे. म्हणून मी म्हटलं की आपण नंतर ब्लॉग शूट करू. म्हणून हा ब्लॉग मी आत्ता शूट करतो आहे, जो ॲक्च्युली नंतरचा दिवस आहे. जो विशाख महामणकर नावाचा माझा मित्र आहे, जो यशोदा मालिकेमध्ये होता. जे लोक यशोदा मालिका बघणारे आहेत, जे लोक आता ब्लॉग बघत आहेत, तर ते लोक त्यांना ह्या म्हणजे सगळ्याच अख्ख्या आमच्या टीमला बघून ओळखतील की हा हे कॅरेक्टर करत होते या मालिकेमध्ये. तर एक कॅरेक्टर विशाख महामणकरसुद्धा करत होतं त्या मालिकेमध्ये. तर त्याचं हे मुळात गाव आहे आणि त्याचे वडीलसुद्धा आर्टिस्ट आहेत, ते सुद्धा ॲक्टर आहेत. ते बऱ्याच फिल्म्समध्ये त्यांनी कामं केली आहेत. तुम्ही जर जत्रा मूवी बघितला असेल कोणी, तर जत्रामध्ये उपेंद्र लिमये आहे आणि उपेंद्र लिमयेसोबत जे दोघेजण असतात, तर त्या दोघांपैकी एक जे आहेत ते आहेत विशाखचे बाबा. तर अशीच ही त्यांची ओळख एक सांगितली मी तुम्हाला. अशी त्यांनी बरीच कामं केली आहेत. तर तोच विशाख महामणकर जो आहे त्याच्या घरी, त्या माझ्या मित्राच्या घरी आम्ही राहायला आलो आता आंजर्ले गावामध्ये. तो इथलाच आहे, आज गावातल्यामुळे. आज सकाळी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. ते ठिकाण पण म्हटलं तुम्हाला दाखवावं, कारण की खूप सुंदर असं ते मंदिर आहे, जे आहे टेकडीवरचा गणपती ज्याला म्हणतात. त्या आंजर्लेमधलं फार फेमस असं मंदिर आहे. तर त्या मंदिराची स्टोरी अशी आहे ना की म्हणजे मला थोडक्यातच स्टोरी ती मला अशी कळली की समुद्रामधनं गणपती आला, त्याने त्या टेकडीवरती एक पाऊल ठेवलं आणि मंदिरात येऊन गणपती बसला, असं त्याच्यामागे एक आख्यायिका आहे. तर त्यामुळे तिथे तुम्ही गेलात ना, तर तिकडे तुम्हाला एक पाऊलही दिसेल गणपतीचं. तर हे सगळं आम्ही बघितलं. तर ते आता तुम्हाला दाखवतो आम्ही कसे गेलो तिथे, त्या मंदिरात काय होतं ते पाऊल आणि गणपती बाप्पाची मूर्ती.